ऐका ना माईबाप, थोडं शांत बसा ना. तुम्ही खाली बसले की शांत बसत नाही. पहा, मी प्रयागराज सांगतोय तुम्हाला, लक्षात ठेवा. आज मला भगवान शिवांच्या कथेमध्ये स्पर्श करायचा आहे. जी प्रथम विद्येश्वर संहिता आहे शिवमहापुराणामध्ये आलेली, हे अलौकिक संहिता आहे. ही जी संहिता, जे चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे, ते चरित्र ऐकल्यानंतर त्याचं काय फळ आहे मायबाप, हे अलौकिक फळ फार अलौकिक पद्धतीने सांगितलेलं आहे. फक्त लक्ष असू द्या. माझा विषय होता की माझा भगवान शंकर, माझा महादेव एवढा दयाळू आहे, प्रेम करणारा आहे, अभेद आहे. जो प्रयागराज मध्ये जो कुंभ निर्माण झाला माईबाप, त्या प्रयागराज मधले प्रत्येक जण महादेव म्हणत होते. तर विषय आपला इथे होता, तिथे लाईट गेली, त्याचं नाव घेतलं की लाईट गेली. तो कोण? यम. माझा विषय होता की बाकीची देवता तुम्हाला भेटेल अथवा ना भेटेल हे सांगता येत नाही, पण तो लहान असो, तो श्रीमंत असो, तो कोट्याधीश असो, तो गरीब असेल, तो दरिद्री असेल, तो भिकारी असेल, पण एक देवता मात्र निश्चित भेटणार, ती आहे योग. प्रत्येकाला भेटणार आहे, प्रत्येकाला. फक्त काय करा, तो जर तुमच्या समोर आला ना, त्याला प्रश्न करायचा, बाबा एकच घेऊन जातो, काही हरकत नाही, आलाय ना न्यायला, तू काही कोणाच्या बापाचं ऐकणार नाही. तो आलाय म्हणल्यानंतर तू तुझा उद्देश पूर्ण करणार आहे, कारण वेळ आल्याशिवाय तू काही खाली येत नाही. पण आलाय ना, तू जाणार नाही घेऊन, माझी परवानगी घेऊन जा. पण मला एक विचारायचं रे, मी खूप कथा ऐकल्या, महाराज सांगतात, माऊली महाराज सुद्धा म्हणले एकदा ये मला जरा संवाद करा, बोला. जर संध्याकाळी आला तर बोला कोणी. संध्याकाळी जर कोणाला आला भेटायला तर जरा बोला, माझी आठवण करून माऊली महाराज म्हणले होते तुला बोलायचं. फक्त त्याला बोला आणि सांगा, बाबा आम्ही एवढं ब्रह्मांड फिरलो, चारिधाम केले, प्रयागराजला गेलो, तिथे सुद्धा प्रत्येक जीव भगवान शंकराचं स्मरण करत होते. महादेव महादेव बम 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 भोले. भगवान शंकराचा त्या ठिकाणी गजर करत होते, दिवणी पिटवत होते. तर प्रश्न असा आहे, भगवान विष्णू सुद्धा भगवान शंकराचं स्मरण करतात. ब्रह्मदेवाचाही अनुभव आम्ही आता पाहणार आहोत आहे. पण हे यमदेवता, तुझा काही अनुभव आम्हाला आला नाही. एकच माझा प्रश्न आहे, हे यमदेवता खरं सांग, तू कोणाचं भजन करतोय? कोणाला बोलायचंय आपल्याला? कोणाला बोलायचंय? यमाला, जो प्रत्येकाला भेटणार आहे. त्याला एक वेळेस अंतःकरणातून म्हणा, बाबा तू भजन कोणाचं करतोय, कोणाचं स्मरण करतोय. त्यावेळेस तो यम सुद्धा म्हणेल, अरे हा देवादिदेव महादेवाचं मी भजन करतोय. मी फक्त महादेवाचं भजन करतोय, त्यांचं स्मरण करतोय. अरे यम सुद्धा भगवान शंकराचं भजन करतोय. आणि भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे. आज प्रत्येक जण त्याचं स्मरण करतात, ध्यान करतात, पूजन करतात. किती दयाळू आहे. पण आज प्रयागराजला प्रत्येकाला जाणं नाही झालं माईबाप. पण माझ्या भगवान शंकराच्या मनामध्ये प्रत्येकाविषयी किती दया आहे रे, किती समर्पण आहे. एक सांगू का माईबाप, एकमेव भगवान शंकरासारखं समर्पण अन्य कोण्या देवताच नाहीये. कोणतं समर्पण आहे सांगू का? किती दयावान आहे सांगू का? किती प्रेम करतो भक्तावर सांगू का? आणि केवढी दया केली, किती मोठी दया केली तेही सांगतोय. की माझ्या प्रयागाचा आनंद सगळ्यांना मिळावा, ते तीर्थ सगळ्यांना मिळावं म्हणून माझ्या भगवान शंकराने काय आयडिया केली माहिती का? की गावातला जो मृत्यू लोकांमध्ये आला ना, प्रत्येकाला हा प्रसाद मिळावा, हे तीर्थ मिळावं, त्याचा प्रसाद मिळावा, ही पुण्य आहे, हे सगळ्यांच्या त्या ठिकाणी पदरात पडावी, सगळ्यांना मिळावी. याकरता भोलेनाथाने काय केलं माहिती का? ज्यांचं जाणं त्या ठिकाणी त्या क्षेत्रावर तीर्थावर जाणं झालं नाही,
त्याकरता माझ्या भगवंताने सर्वात मोठं तीर्थ शिव महापुराण प्रत्येकाच्या घरोघरी आणलं. अरे या वर्षी एक असं गाव नाही की त्या गावामध्ये शिव महापुराण कथा आहे. 2025 मध्ये काय उगम उगला मायबाप, काय जन्म झाला शिव महापुराण कथेचा, की असं गाव नव्हतं की त्या गावामध्ये शिव महापुराण कथा नव्हती. प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये फक्त आवाज एकच आहे, महादेव, शिव महापुराण, शिव महापुराण. ही देवता ही दया भगवान शंकरानं केली आणि त्याच प्रयागराज मध्ये हे दिव्य अलौकिक जे पुराण आहे शिव महापुराण, त्याच क्षेत्रामध्ये या शिव महापुराणाचा जन्म होतो मायबा. त्याच प्रयागराजमध्ये हा संवाद घडलेला आहे. तुम्ही मूळ शिव महापुराण ऐकलं नसेल पण ऐका. आजही सूतजी महाराज प्रयागराजमध्ये पवित्र ठिकाणावर शिव महापुराण प्रारंभ करतात. पवित्र ठिकाणावर आहे. आणि आज प्रथम विद्येश्वर सहित आम्ही प्रारंभ करतो. लक्ष द्या. आद्यांत मंगलमजात समान भावन मारं तमीशमजरामरमात्मदेवं पंचाननं प्रबल पंचविनोदशीलं संभावये मनसि शंकरांबिकेशं. हा विद्येश्वर सहितातला पहिला मंत्र आहे, पहिला श्लोक आहे. लक्ष ठेवा. सुंदर शिव महापुराणाला आपण कथा प्रारंभ करतोय. आतापर्यंत जे आपण पाहिलं ते कथेचं महात्म्य होतं आणि ते महात्म्य स्कंद पुराणानं वर्णित केलं. लक्षात ठेवा. स्वतःची स्तुती शिव महापुराण कसं करेल? शास्त्र सांगते स्वतःची स्तुती कोणी जर वर्णन करत असेल, आपली स्तुती स्वकानानं ऐकू नाही. ते एक महापाप आहे. पण आजकाल लोक आहे ना, स्तुतीप्रिय लोक आहे. कधी कधी मला अनुभव येतो बरं का, ज्यानं जर माझी कथेची तारीख घेतली ना इथले सोडून, कारण अजून 6 दिवस राहायचं आहे. आमचे साऊंड सिस्टम वाले असेल, ज्यांनी तारखे घेतल्या ते असेल, तर त्यांचं नावच घेतलं नाही का पुढच्या वर्षी तारीखच घेत नाहीत ते. का? महाराजाला एवढी तारीख दिली, आपलं नावच घेतलं नाही. स्तुती केली नाही तर महाराजांची कथा एवढी काही खास झाली नाही. का? आपली स्तुती केली नाही, आपलं नाव घेतलं नाही. कितीतरी लोक अशा आहेत मायबाप, स्तुतीप्रिय लोक आहेत की त्यांना स्तुती फार आवडत आहे. आणि माऊली महाराज असं की त्यांना स्तुती करायला जमत नाही. मी पाहिल्यानं 2 दिवस झाले, मला स्तुती जमत नाही. आम्ही स्तुती करणार मायबाप माणसाची नाही, ज्याची स्तुती करायला मला आणलंय त्या महादेवाची. आणि एक सांगू का, इथं कोणाचं वर्णन करायला, स्तुती करायला सुद्धा पवित्र व्यासपीठावर स्तुती करण्याकरता सुद्धा लायकीच लागते. इथं कोणी मंत्री, आमदार, खासदार, इथं काही कोणाला किंमत नाही. सर्वात मोठा मंत्री, खासदार, काय पंतप्रधान असेल तो माझा महादेव आहे. बस, याच्याशिवाय मी कोणाला किंमत देतच नाही मायबा. मला ते सत्करण, ते स्तुती ते नाही आवडत. कोणी केवढा व्यक्ती आला असेल ना, पाठीमागं बसायचं, 2 तास कथा ऐकायची, नंतर व्यासपीठावर यायचं. मी याच्याशिवाय नाही मानत कोणाला. अरे आपण त्याची लेकरं आहेत. आणि जे काही हे बघा, सर्वात मोठा श्रीमंत, बलाढ्य आणि दानशूर पण महादेवासारखं कोणीच नाही माहिती. आणि तो दान जे देतो, अरे ही माणसं काय आपल्याला श्रीमंत करणार आहे? ही माणसं काय दान देणार आहे? माणसानं दान दिलेलं कधी संपून जाईल सांगता येत नाही, पण माझा महादेव असा दान देतोय ते कधी संपतच नाही. त्याचं दान देणं ते कधी संपतच नाहीये. म्हणून या लोकांसमोर हात पसरल्यापेक्षा माझ्या रामेश्वराकडे हात पसरला नाही.
या समाजाकडे भीक मागायची नाहीये, लक्षात ठेवा. लोकांकडे कधी भीक मागायची नाहीये, कारण लोकांचा स्वभावच असा आहे, दुःख सांगत असताना रडून ऐकतात आणि जगाला सांगत असताना हसून सांगतात. हा समाज आहे मायबाप. हा समाज तुम्ही सुखी असाल तर हा माणूस ही माझी आहे असं म्हणणार. कोणती माणसं आपले आहेत, किती प्रेम करतात हे दुःखात आणि संकट आल्यावर कळत असतं, लक्षात ठेवा. ही सुखाची साथीदार आहे, दुःखात कोणी जवळ येत नाही मायबाप. पण प्रत्येक क्षणी जो आपल्या सोबत राहतो ना मायबाप, जो मदत करतो रे, करोनामध्ये सांगा ना रे, माझा देव कोणत्या रूपानं येईल ना सांगता येत नाही, लक्षात ठेवा बरं का मायबाप. तुम्ही करत राहा रे, करत राहा, त्याला काही मागू नका. आपलं काम आहे फक्त सेवा करत राहणं, भक्ती करत राहणं. मी सांगितलं ना काल, कोणता स्वार्थ घेऊन मंदिरात कधी जाऊ नका. तुम्ही काय करता माहितीये का, हे 20 रुपयाचं नारळ ठेवतो तर 1000 रुपयाचं मागून घेता. मला हे आवडत नाही. काय हे 20 रुपयाचं नारळ देवाला ठेवायचं, देवा जरा माझा मुलगा शाळा शिकतो रे, त्याला नोकरी लागू दे. माझ्या मुलीला मूल नाही, त्याला मुलगा होऊ दे. कधी 50 रुपयाचा अभिषेक करता रे, आणि करोड रुपयाचं मागून घेता. देवाला वेड्यात काढलंय तुम्ही. तुम्हाला एवढंच माहिती, बेल कसं व्हायचं, फुल कसं व्हायचं, ते कसं व्हायचं, निळ फुल काय होतं, पिवळं फुल व्हायला काय होतं, एवढं शिकलात तुम्ही शिवपुराणामध्ये. आणि आजकाल महिलाला तेवढंच माहिती, शिवपुराण कोणालाही माहिती नाही. तुम्ही देवाची कथा ऐकायला येत नाहीये, त्या शिवमहापुराणामध्ये साधनं काय सांगणार आहे ते ऐकायला येतं. लोकांना ती आवडतं मायबाप. माझ्या भगवान शंकराचे जे अंतःकरणातले भाव आहे ना, ते जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. काय देवाला काय लागतंय ना, आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्याला, ते कधी जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. तुम्ही तुमच्या भावना त्याला सांगतात, मागत राहता रे, मागत राहता, पण त्याच्या काही भावना असतील ना, त्याला काय लागतं, तो कशानं प्रसन्न होतोय. बायबाप, जे तुम्ही साधन करताय ना, चुकताय, तुम्ही चुकताय. कधीच हे जे फूल वाहत असताना मनात कोणत्या अपेक्षा ठेवू नका, काहीच मागू नका, त्याला लक्षात ठेवा, मागू नका रे. आणि हे मनातला गोंधळ काढून टाका तुम्ही. आज पिवळं फुल वाहून शनिवारी सोमवारी पांढरं फुल वाहिल्यानंतर काय होतं, हे बेल असं वाहिल्यानंतर तसं वाहिल्यानंतर काय होतं, हे जे भाव आहेत ना तुमच्या मनातले, हे काढून टाका रे. वाहा रे, हे फुल कसं वाहा, कधी वाहा, बेल कसंही वाहा मायबाप, पण वाहत असताना शुद्ध भाव, अंतःकरण शुद्ध ठेवा. वाह, कसं वाहा, कधी वाहा. अरे तो तुम्ही कधी, हे फुल कधीच आहे, कसं वाहत आहे ते पाहत नाहीये मायबाप. तुम्ही किती प्रेमानं वाहतात, किती निस्वार्थपणे वाहताय ना, किती तळमळीनं वाहताय ना, किती शुद्ध भावनेनं वाहताय ना, तो ते पाहतो. या फुलातला सुगंध पाहत नाही, तो अंतःकरणातला पवित्र सुगंध पाहतोय. तो या फुलातला सुगंध नाही पाहत मायबाप, याचे काही घेणं देणं नाही त्याला. तो पाहतो तो आपल्या अंतःकरणातला सुगंध मायबाप. न कोणतीही भक्ती करत असताना कधी देवाला काहीच मागायचं नाही. देतो रे तो. आपलं काम आहे करत राहणे. पण काय करावं रे, शोकांतिका एक आहे माऊली, या जगामध्ये चमत्कार नमस्कार आहे. इथे चमत्कार घडला तरच कथेमध्ये पब्लिक जमते. मायबाप, चमत्काराकडे जाऊ नका रे. तुम्ही फार चूक करता मायबाप. अरे आज जवळ आलेला देव आपल्यापासून दूर जातो रे, दूर जातो, लक्षात ठेवा. निस्वार्थपणे त्याची सेवा करत राहा रे, काही न मागता. कारण एक सांगू, जे मागून जे मिळत नाही ना, ते नाही मागून ते जास्त मिळत असतं, लक्षात ठेवा. अरे त्याला का मागता तुम्ही, का मागता? कधीच देवाला काहीच मागू नये. आणि त्याला तुम्ही मागताय ना, तुम्ही त्याला वेड्यात काढलंय. तुमच्या अंतःकरणात काय चाललंय त्याला कळत नाही. अरे म्हणतात ना, मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज सुद्धा
तो ईश्वर ऐकतो रे. तर आपल्या मनातल्या भावना तो काय ऐकत नाही, ऐकतोय, पण आपण चूक करतो, मागून चूक करतो आपण. मायबाप हात जोडून विनंती रे, भगवंताची सेवा करत असताना, पूजा करत असताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नका. मायबाप, माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या भगवंताला कधीच काही मागितलं नाही, पण एक सांगू का, त्यानं मला एवढं काही दिलं ना, त्याचं वर्णनही मी करू शकत नाही. हा, मला सांगा ना, अरे त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला रूपच नाही. तो कधी कोणाच्या रूपात येईल ना, कधी आपली मदत करून जाईल ना, सांगता येत नाही. मायबाप करणारा तो आहे. करोनामध्ये एखादी त्या ठिकाणी जी डॉक्टर्स आहे मायबाप, यायची मदत करायची ओळख नाही, काय नाही आहे. कधी कधी एखाद्या डोंगरामध्ये गाडी बंद पडावी, 4 माणसांनी यावं, ती गाडी सुरू करावी, धक्का मारावी आणि त्या ठिकाणी घरी पोहोचावी. कोण आहे ते? अरे तोच तर माझा भगवान आहे, तोच ईश्वर आहे. कधी कधी कोणाच्या रूपानं येईल, मदत करून जाईल, सांगता येत नाही. मायबाप, पण काय करावं, समाज एवढा चुकीच्या मार्गाने चाललाय ना. समाजाला चमत्कार लागतात, साधनं लागतात. हा, साधनं लागतात. आणि जे तुम्ही महिला मंडळ जे करताय ना, आता जे अपेक्षेने करताय ना, काही नका रे, ही अपेक्षा ठेवून काही करू नका. महाराजांनी सांगितलंय, ही बेल आहे ना, असं नाही, असं वाहत असतात. ही जी भावना जी आहे ना, ही जी भक्ती मायबा भगवान शंकराची सहज करावी, सहज. मी सांगेल तुम्हाला, मी पुरावा दे, मी चरित्र सांगेल, माझ्या समोर माझा भगवान आहे. हे वेद व्यास ऋषींना रचलेलं हे शिव महापुराण आहे. किती चरित्र. अरे जंगलातले लोक, माझ्या गिरीबापून फार सुंदर सांगितलं, ती देवाची कशी पूजा करायची माहिती आहे. हा, अरे जंगलामध्ये कशाचे, हे जे आदिवासी लोक आहेत मायबाप, जंगली लोक आहे, ती पूजा भगवान शंकराची अशी करायची की एका एक पिंड असावे, भगवान शंकराचं लिंग असावं. कधी कधी त्यानं काय करावं माहितीये का, जे प्राणी मारतात ना, त्या प्राण्याला मारलेलं जे कातड आहे ना, त्या कातड्यात पाणी घ्यावं. ऐका, आता आपण काय करतोय ना, हे लक्षात येईल तुमच्या. आपण काय करतोय, आपली जी भ्रमिष्ट झालेली बुद्धी आहे ना शिव महापुराणाविषयी, तुमच्या लक्षात येईल आपण खरंच चूक करतोय का बरोबर करतोय. भगवंताला सहज केलेली भक्ती फार आवडते, फार. कारण एक सांगू का, पुण्य हे कधी जगाला सांगून करायचं नसतं, लक्षात ठेवा. मी बोलून गेलो ना, परमार्थ हा जगाला दाखवण्याचा विषय नाहीये, परमार्थ हा अंतःकरणाचा विषय आहे. हे जे पुण्यकर्म, ही पूजा, हे जगाला दाखवण्याकरता नाही करायची. आपण काय पुण्य करतोय ना, हे फक्त आपल्याला माहिती असावं आणि त्या ईश्वराला माहिती असावं. हे जगाला दाखवण्याकरता करायचं नसतं की मी एवढी पूजा करते, मी असं करते, मी दान धर्म करते, मी अपंग, मी हे जे सांगायचं, हे सांगायचं नाही आहे. सत्कर्म कधी जगाला सांगायचं नाही. माईबा, एक सांगू का, जेवढं तुम्ही केलेलं पुण्य जगाला सांगाल, तेवढं पुण्यातली पुण्याई ते फळ नष्ट होत असतं, लक्षात ठेवा. पुण्य कधी सांगायचं नाही. पुण्य सांगितल्यानंतर संपून जाती पुण्याई, आणि पाप सांगितल्यानंतर पापही संपून जातं. पुण्य जर सांगितलं, त्याच्यातलं फळ हे संपून जातं मायबाप, पुण्यही संपून जाते, आणि पापही जर उघड केलं, पापही संपून जातं. याचा अर्थ आहे की माणसानं पुण्य झाकून ठेवावं आणि पाप उघड करावं. जेवढं पाप तुम्ही प्रगट कराल मायबाप, तेवढं पाप केलेलं नाहीसं होत असतं, लक्षात ठेवा. माणसाने पाप प्रगट करावं, पण केलेलं पुण्य सत्कर्म हे झाकून ठेवावं. नाहीतर बाई, मी आज मंदिरात गेले, एवढं मंत्र म्हटले, एवढे मंत्र, असं कधी सांगायचं नाही. तुम्ही घरामध्ये केलेला जप सुद्धा कधी कोणाला सांगू नका. बस, मला जास्त नाही बोलायचं, पण कधी सत्कर्म लोकाला सांगायचे नसते, आणि आपल्या स्वतःच्या वाणीनं कधी सांगायचं नाही. आपलं काम हे करत राहणं, आणि भगवंताचं काम आहे, वेळ आली की बरोबर तो देतोय. तो का आपला गुलाम आहे? कधी नारळ फोडायचं लगेच मागून घ्यायचं. आणि लोकांचं असं आहे, आज अभिषेक केलं का लगे 1 तासानं आपलं बरं झालं पाहिजे. आज अभिषेक केला ना की उद्याच आपलं बरं झालं पाहिजे. त्याला काही काम धंदे नाही करे, तो रिकामा आहे.
अरे जे जंगलामध्ये तपश्चर्या करतात त्यांना लवकर भेटत नाही, आणि तुमच्या या सडक्या नारळाने भेटत. आणि लोक लय चमत्कारी की चांगलं नारळ निघलं की आपण खातात, आणि खराब निघलं की पावलं पावलं देवाला पावलं. काय कमाल आहे समाजाची. चांगलं निघलं की ते देवाला ठेवत नाहीये. हा, एवढा एवढा टुकला ठेवणं, एवढाच खात बस. आणि पावलं की सगळं ते टाकून देतात, देवाला पावलं चांगलं झालं. हा, एक सांगू का, किती वाईट वाटत असेल त्याला, किती वेड्यात काढलं रे. दुकानात जर तुम्ही गेलात ना, तर ते सामान घेताना तुम्ही, ते दुकानदार बिले चमत्कारी. त्या दुकानानं सुद्धा पूजेचं ते भरणी असते की ती वेगळी ठेवली असते, त्याच्यामध्ये सगळ्या त्या सुपारीला ते किड्यानं खाल्लेलं, सारख्या सुपाऱ्या, किड्यानं खाल्लेल्या, होल पडलेल्या सुपाऱ्या, हा, त्या देवाला असतात रे. हा, जे काही खराब असतं ना ते देवाला असतं, जे चांगलं असतं ते आपल्या करता असतं. आणि पुन्हा मनाचं देवाने माझं असं काय केलं, किती चुका करतो रे. नाही रे मायबाप, असं नका करू रे. फक्त निस्वार्थपणे सेवा करत राहा. कधी केलेलं पुण्य समाजाला सांगू नका, केलेले अन्नदान कधी समाजाला सांगू नका मायबाप. पण एक सांगू का, मी बोलून गेलो, पुण्य प्रगट केलं की पुण्यातली पुण्य नाहीशी होते, आणि पाप प्रगट केलं की मात्र पाप नाहीसं होतं. लक्षात ठेवा. म्हणून मला सांगा, पुण्य हे झाकून ठेवावं आणि पाप प्रगट करावं मायबाप. आणि आपण काय करतोय, आपलं कसं आहे, पाप झाकून ठेवतो आणि पुण्य किती उलट आहे. आपण फार उलट करतो माहिती. हे शास्त्र आपल्याला सावध करतं की नाही, असं नका करू रे. पाप प्रगट करत चला, पाप प्रगट करत चला. मी काल बोलून गेलो की जो शरीराला जो रोग व्याधी लागली तर डॉक्टरला ती आपण सांगितलीच नाही तर काय होईल, रोग दुरुस्ती होईल नाही ना. हा, तो प्रगट करावा लागेल, डॉक्टरला सांगावं लागेल, त्याच वेळेस तो रोग नाहीसा होईल. तसं पाप कधी झाकून ठेवायचं नाही माहिती, उघडं करत जावं. आणि पुण्य कधी लोकांना सांगायचं नाही. लक्षात ठेवा. करत राहावं, तो देतो रे. कारण वेळ आल्याशिवाय कोणाला कधीही काही मिळत नाहीये. तुम्ही काहीही करा मायबाप, काही करा, कारण आपण जे आलो ना इथे, हे पाठीमागचे कर्म भोगण्याकरता आलोय. काही ना वाटतं की आम्ही एवढी पूजा केली, आमचं चांगलं का होत नाही. मायबाप, मला अनेक प्रश्न माझ्याकडे येतात. महाराज, आम्ही फार देवदेव करतोय, फार पूजा करतोय, सगळा घराणा आमचा परमार्थिक आहे, पण आमचं चांगलंच होत नाही हो, फार अडचणी आहे. आणि आमचे शेजारी जे आहेत ना, खातात पितात, माळी नाही गळ्यामध्ये, पण त्यांचं खूप चांगलं आहे. लक्षात ठेवा. बरोबर ना. असंच काही बरेच जणांचे प्रश्न आहेत, वहीन किंबहुना सगळ्यांचेच आहे. पण त्याचं कारण सांगतो माहिती, एवढं चांगलं वागून सुद्धा का दुःख आपल्या वाट्याला येतोय, त्याचं कारण आहे. कारण आता केलेलं पुण्य हे आता कामा येत नाही. आता केलेलं पुण्य हे आपल्याला पुढे काम येत आहे. लक्षात ठेवा. आणि जे आज आपलं जे चांगलं होतंय ना, हे मागच्या जन्मीचं पुण्य आहे. हा, जर समजा मी नेहमी उदाहरण सांगतो ना, की शेतामध्ये जर गहू पेरला, ज्वारी पेरली, आता तर मला सांग, काल पेरलेली ज्वारी, काल पेरलेला जो गहू असतो, जे धान्य असतं, ते आज आपल्याला खाता येईल? बोला ना मायबाप. नाही खाता येणार ना. काल पेरले बाबा, लगेच आज दळण करायचं नाही ना. मग काल पेरलेले गहू जे धान्य, ते कधी काम येते? क्या बात आहे. कधी काम येते? पुढच्या वर्षी. आज जे आपण धान्य खातोय, अन्न खातो, हे कधीच आहे? हे मागच्या वर्षीच आहे, गेल्या वर्षीच आहे. याचा अर्थ असा आहे, आज केलेलं पुण्य हे पुढं काम येत आहे. हा, आणि मागच्या जन्मीचं पुण्य हे आता काम येत आहे. हा, म्हणून अपेक्षा करायची नाहीये. कर्म हे बलवंत आहे. जे होणार आहे ते होणारच आहे मायबाप, ते चुकणार नाही. नाही, कितीही पूजा करा, काही करा, तुम्ही चुकणार नाहीये, चुकणार नाही. अरे सुदाम जो भगवान श्रीकृष्णाचा सखा होता, रात्र दिवस स्मरण करायचा, भजन करायचं,
त्याला सुद्धा दुःख चुकलं नाही, कर्म चुकलं नाही. अरे ज्याचा मित्र द्वारकाधीश असताना सुद्धा दुःख चुकलं नाही, सुदामाची लेकर 4 दिवस उपवाशी होते. अरे हे उदाहरण, हे चरित्र किती सांगतात आपले की काही करा रे, तुम्ही काही करा, पण जे ब्रह्मदेवानं विधात्याने या ललाटवर जे भाग्य दिलं महाराज, ते भाग्य पुसण्याची ताकद पुन्हा कोणात नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. आपलं काम आहे काही फक्त भगवान शंकराची सेवा निस्वार्थपणे करायची आहे. त्याला कधीच काही मागायचं नाही. वेळ आली ना, जे योग्य आहे ते बरोबर देतो माईबा. हर हर. जरा जोरात म्हणा ना, हर हर. आता उद्यापासून काही मागणार नाही ना. माझ्या पोरीला पोरग होऊ दे, माझ्या पोराचं लग्न होऊ दे, अजिबात काही मागायचं नाही. लक्षात ठेवा, कर्म बलवंत आहे, कर्म कोणाला चुकत नाही माईबा. कोणे दिवसी बसुनी हातीवर, कोणे दिवसी पायाचा, चालत जावे चालत जावे समयासे. आजपासून त्याला मागायचं नाही मायबाप. मी शिव महापुराणाच्या माध्यमातून माझ्या भोलेनाथांचा, भगवान शंकराचा स्वभाव अंतःकरणातले विचार सांगतोय मायबाप, की आपल्याला काय लागतं हा विचार केल्यापेक्षा माझ्या महादेवाला काय लागतं हे महत्वाचं आहे. देवाकडून काही मागितल्यापेक्षा एक सांगू का, पूजा करून त्यालाच मागावं. मला सांगा ना, कधी तुम्ही भगवान शंकराच्या रामेश्वराच्या मंदिरात जाता, कधी देवाला ते जल, मी सांगेल तुम्हाला जल कसं अर्पण करावं, देवाला जल का आवडतं सांगेल मी तुम्हाला. जल अर्पण करत असताना कधीतरी त्या ठिकाणी तुम्हाला असं काही भास झालं का रे, की तो माझ्या समोर आहे? कधीतरी असा भास झाला का रे, जेवढं पाणी जल तुम्ही भगवंताला अर्पण करताय तेवढे अश्रू तुमच्या डोळ्यातून निघाले? असं झालं का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही ना. आज तुम्ही उपवास धरतात, मंदिरात येतात, पण तरीही ही अवस्था कोणाची प्राप्त नाही झाली. का होत नाहीये? भगवंताला एक सांगू का, समर्पण आणि करुणता फार आवडते. अरे कधीतरी आपण त्याच्यासाठी रडलो का रे? कधीतरी पूजा करत असताना मी माझ्या देवाची, माझ्या महादेवाची, माझ्या शिवांची, कधीतरी देवाला माझं असं म्हणलं का रे? तू माझा आहेस बघा, हे महादेवा तू माझा आहेस आणि मी तुझी आहे. कधीतरी हे नातं घट्ट केलं का रे? अरे प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी तुम्ही मंदिरात जात असताना, पूजा करत असताना स्वार्थ मनात ठेवता रे. निस्वार्थाची पूजा आपण कधी करत नाहीये. प्रत्येक अन्नदान करत असताना, ज्ञानदान करत असताना प्रत्येकाच्या मनात हा स्वार्थ मायबाप. अरे जो कोणी सप्ताहामध्ये दान देत असेल आणि लोकांना सांगत असेल हे दान मी केलं, अरे संपलं रे, तिथे संपलं मायबाप. जे काही कोणती क्रिया करायची ना मायबाप, ती क्रिया फक्त त्याच्या करता करा. जे काही अन्नदान करायचं ते भगवंताला अर्पण करा. त्याचं वाचार्थ त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या श्रीमुखातून कधी करायची नाही. भगवंताला करुणता फार आवडते. मातोश्री एक सांगू का, मी अजून मला आठवत नाही की मी देवळात कधी फुल घेऊन गेलो. ती म्हणतात काय महाराज खडूस आहे. नाही, आपलं स्वतःच सांगायला काही अडचण नाही. मी विद्वत्ता कधी सांगणार नाही. विद्वत्ता काय आपल्यामध्ये, पण खरंच मी कधी देवाला हार नेला नाही. लक्षात ठेवा, मी खोटं बोलत नाही. मी कधी देवाला फूल वाहिलं नाही, हार वाहिला नाही. पण एक मात्र होतं माईबाप, मला असं कधी होत नाही की त्याचं दर्शन मला होत नाही. पण एक होतं माईबाप, कधी त्याच्या मंदिरात माझं जाणं होतं नाही होत, किंवा जातही महिन्याला कुठंतरी एखाद्या दिवस जात असेल मी, कधी त्याला बिचारायला हार कधी नेला नाही, फुल कधी नेला नाही मायबाप.
पण एक सांगू का, ज्या वेळेस सकाळी सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर ज्यावेळेस मी माझ्या भगवंताला माझ्या छातीशी लावतो ना, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप कसे डोळे भरल्या जातात आणि कसे आसू टपकटल्या जातात ना, मलाही कळत नाही. ज्यावेळी तो छातीशी येतो ना मायबाप, तो आनंद काय असतो ना, एकदा फक्त मंदिरात जाऊन त्याला घट्ट मिठी मारा. एकदा घरी जर तुमच्या शिवमहापुराण असेल ना, फक्त अंतःकरणातून घट्ट मिठी मारा मायबाप. मी माझ्या व्यासपीठावरून तुम्हाला एकही शब्द खोटं बोलत नाही. तुम्हाला असा भास होईल की माझा देवाधिदेव महादेव, माझा मायबाप, तो माझा शिव, माझा भगवान शंकर माझ्या हृदयाशी घट्ट मिठी मारतोय. कधी असं होत नाही की एक ग्रंथ मी माझ्या छातीशी लावला. कधी तो भास असा होतो की माझा महादेव, माझा मायबाप माझ्या छातीशी लागलाय, मला घट्ट मिठी मारतोय. अरे कधीतरी या समाजाला माझं म्हणण्यापेक्षा कधीतरी भगवंताला माझं म्हणा. अरे आपल्यासाठी तो तयार आहे रे, हात 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 पसरून तयार आहे. कधीतरी निस्वार्थपणे त्याच्याकडे धाव घेतली पाहिजे रे. अरे एक पाऊल जर त्याच्याकडे उचललं ना मायबाप, 1000 पावलानं तो धाव येतो रे आपल्याकडे. अरे आईसारखी माया करतो रे आपल्यावर, तो बापासारखी माया करतो आपल्यावर. कधी त्याच्या अंतःकरणातल्या भाव कोणी समजून घेतले नाही अशी होत्या नाही. ही स्वार्थी झाली सगळी. हे फूल वाहत असताना सुद्धा फार मोठ्या अपेक्षा करतात, त्याला किती दुःख होत असेल. आज महादेवाच्या मंदिरात मी पाहतोय कुठं काळे मिळेन काळे जिरेत असली लोक, हे आता काय सांगावं, वाहतात रे त्या महादेवाला. स्वतःच्या स्वार्थासाठी त्या देवाला काळे मिरे वाहतात. स्वतःच्या स्वार्थासाठी असे आघोरी साधन भगवान शंकराला कोण. मी फार लांब जातोय, क्षमा असावी. सांगणारा सुद्धा नरकाला जाईन मायबाप, आणि ऐकणारे सुद्धा नरकाला जातील. भगवान शंकराला काही काही असे आघोरी साधन त्या देवाला का संकटात पाडता रे तुम्ही? एवढे स्वार्थी कसे तुम्ही बनलात रे? कधी त्याच्या मनातल्या भावना तुम्ही समजून घेतले? त्याला काय लागतं हे काळे मिरे. बेल तुम्ही भगवान शंकराला वाहता, का असं वाहताय? असं का वाहत नाही? हे टोचल त्याला का भगवान शंकर हे टोचल. मग ते बेल वाहत असताना काट्याचं बेल ते त्याला टोचत नाही का? अरे हे बेल वाहत असताना तुम्ही असं वाहताय का? हे देठ त्याला टोचल. मग हे जे काट्याचं बेल वाहत असताना ते त्याला टोचणार नाही? मग हा कोणता भाव आहे, कोणती भक्ती आहे तुमची? कोण सांगतं रे तुम्हाला? कोण सांगते ही जिरेन मिरेन काळी मिरे वाहला? कोण सांगतं रे? कोण सांगते तुम्हाला? तुम्ही खा ना जरा मुठभर जिरे मिरे, ते खा ना. त्या भगवंताला जे आवडतं ना, त्याच्या काय भावना आहे, त्याला काय आवडतंय हे कधी कुणी पाहत नाहीये मायबाप. का? हे आपण स्वार्थी. त्याला काय होतं हे आम्हाला काय घेणं नाही, आम्हाला काय पाहिजे हे घेणं नाही. माझ्या भोलेनाथाच्या मंदिरात मी जातो मायबाप. मंदिरात हे सगळे काळे मिरेन ते दिसतात, पण एक सांगू का, माझ्या भोलेनाथाला जे आवडतं ना ती खीर आवडते. काय आवडते? माझ्या भोले बाबाला खीर फार आवडते. कधी त्या भोलेनाथाच्या मंदिरात गेले ना, ती एक वाटीभर खीर कोणी ठेवलेली नाही दिसली रे मला. नाही दिसली कधी नाही. त्याला आवडणारी खीर आहे, त्याला आवडणारी केळी आहे. त्याला केळी सुद्धा फार आवडते देवाला. फळात फळ केळी फार आवडते. कधी देवाला कोणी केळी घेऊन गेलं नाही. देवाला खीर आवडते. कधी अगदी श्रद्धेनं घेऊन गेलं की देवा, हे महादेवा तुझ्याकरता खीर आणली बरं. देवाशी नातं कसं ठेवावं ना, काय आनंद प्राप्त होतो ना, तो माऊली महाराजांनी तो आनंद घेतलाय मायबाप. मी कथा वाचून सांगत नाही तुम्हाला, ही कथा वाचून सांगण्याची नाहीये मायबाप. त्या भगवंताविषयी अनुभव घ्यावा आणि तो अनुभव जगासमोर प्रगट करावा. ही वाचून सांगण्याची कथा नाहीये. मी माझ्या जीवनातले अनुभव तुम्हाला सांगतोय. पूजा करता वेळेस ज्यावेळेस आपले डोळे डबडबले जातात ना, जरा अनुभव घ्या तो आनंद काय होतो मायबाप. ते एक एक अश्रू माणसाला काय सुख देतात ना, का आनंद देतात ना, घ्या रे एकदा अनुभव घ्या. पण डोळ्यात अश्रू निर्माण होण्याकरता सुद्धा देवावर प्रेम व्हावं लागतं. त्याच्यावर प्रेम व्हावं लागतं मायबाप.
ती एक भक्ती आगळी वेगळी, ती भक्ती कोणी करत नाही, स्वार्थी भक्ती करतो रे आपण. आणि तो आनंद, आणि एक सांगू का, तो काय करतोय ना हे मला विचारा ना, मला विचारा. मी तुमचं मनोरंजन करणार नाहीये, नाही मायबाप, नाही. फक्त एक सांगेल, एकदा माझ्या देवासाठी तुमच्या डोळ्यात जर आशू निर्माण झाले ना, माझी कथा सक्सेस झाली मायबाप. ही एक कथेमध्ये बसून आपल्याला त्याची आठवण करायची, त्याच्याकरता रडायचं मायबाप, हसायचं नाहीये आपल्याला. ही कथा त्याची आहे मायबाप. हे बंद करा रे, हे सगळं बंद करा रे मायबाप. स्थिर व्हा, स्थिर व्हा, स्थिर व्हा. तुम्ही जिथे आहात ना तिथे त्याचं स्मरण करा. तो मंदिरातच आहे असं नाही रे मायबाप. बास त्याची आठवण करा, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जळी स्थळी तो भरलेला आहे मायबाप. पण फार मोठ्या अंतःकरणाने त्याची आठवण करा. फार अलौकिक येतो, फार अलौकिक आहे. म्हणून जीवनात कधी कोणत्या अपेक्षा करू नका रे. कोणती अपेक्षा, एक सांगू का, जगदात जेव्हा त्याच्यावर प्रेम झालं ना, अरे कसलीही परिस्थिती असेल ना, तर माणसाला आनंदाशिवाय काहीच मिळत नाही. हर हर, जरा जोरात म्हणा ना, हर हर, हर हर. आणि त्या पवित्र क्षेत्रावर ही शिवपुराण कथा प्रारंभ आहे. धर्मक्षेत्र महाक्षेत्र गंगा कालिंद संगमे प्रयागे परमे पुण्य ब्रह्मलोकस्य वर्त्मनि. त्या प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगम आहे. आणि एकेकाळी हा शब्द वापरला, एकेकाळी. कोणता काळ होता हे सांगितलं नाही. एकेकाळी प्रयागराजमध्ये हे सर्व ऋषी मंडळी तिथे हजर झाली मायबाप. आणि महान यज्ञ करण्याची इच्छा त्यांची निर्माण झाली. हे वयोवृद्ध होते, तपवृद्ध होते, ज्ञानवृद्ध होते मायबाप. आणि अशा काही ऋषी मुनींना विशाल महान यज्ञाचं त्या ठिकाणी निवेदन केलं, आयोजन केलं. आणि एक सांगू का, ही वार्ता ऐकून सर्व पौराणिक शिरोमणी व्यास शिष्य सूतजी महाराज तिथं आले. सूतजी महाराजांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं. आज एक सांगू का, जी कथा आपल्याला सांगतात ना, त्यांचं स्वागत, त्यांचा आदर होणं अत्यंत महत्वाचं आहे. हे पुराण सांगताय, मी माझ्याकरता बोलत नाही, मी व्यासपीठाची परंपरा सांगतो मायबाप. की जे व्यास असतात, ज्यांच्या मुखातून ही भगवान देवादी महादेवांची कथा आपण श्रवण करतोय ना, ते आपल्यासाठी साक्षात रुद्रय मायबाप. ही भावना, ही समजूनच आपण कथा ग्रहण करावी. वक्ता आपल्यासाठी फार आदरयुक्त असतो मायबाप. आणि शास्त्र सांगताय, वक्त्याची व्यवस्था अशी करावी, असा आदर करावा की आपल्यापासून वक्त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाहीये. जर आपल्या गावामधून, आपल्या सभा मंडपातून वक्ता जर हसतमुख गेला, एक सांगू का, तो एक महान आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, वक्त्याची व्यवस्था असेल. कमिटी थोडी व्यवस्था आमची बदला, जरा व्यवस्थित करा, झालं ना. कारण 4 माणसं आता इकडे तिकडे फार लांब लांबचे भेटायला येणार आहे, थोडं बरं वाटेल भेटायला आल्यानंतर, छान. आणि सगळी व्यवस्था नवीन आहे, सगळे कथा म्हणजे आहे, 20 वर्षाचा अनुभव पण होईल, सगळं व्यवस्थित. हर हर, हर हर. सुतजीचं आगमन झालं आणि एवढा आदर केला मायबाप, एवढा आदर केला. बघा, सुतजी कमी वयाचे, ते ज्ञान वृद्ध आहेत. वयानं त्या ठिकाणी वृद्ध आहेत, ज्ञानानं श्रीमंत आहेत, वेद जाणतात, शास्त्र जाणतात, तरीही कमी वयाच्या मुलाचं स्वागत ह्या ऋषीनं केलं मायबाप. याचा अर्थ असा की लहान्याने मोठ्याचं दर्शन घ्यावं का मोठ्यानं लहान्याचं घ्यावं? बोला ना, लहान्यानं मोठ्याचं घ्यावं. पण आज हे सूतजी सर्वापेक्षा वयानं लहान होते,
तरी असंख्य वयाचे असणारे, वयोवृद्ध असणारे, ज्ञानवृद्ध असणारे, पंडित, महाशास्त्र जाणणारे हे त्या ठिकाणी ऋषी आज सूतजींचं त्या ठिकाणी स्वागत करतात, दर्शन घेतात रे. वयानं तर हे शौनक मोठे आहेत, हे ऋषी मोठे आहेत, पण तरी लहानाचं स्वागत करतात. याचा अर्थ असा आहे की एक सांगू का, वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार सर्वश्रेष्ठ असतो. काय? वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार सर्वश्रेष्ठ असतो. माया काय काही माणसं वृद्ध आहेत, पण तरीही 5 वर्षाचा जर मुलगा कीर्तन करत असेल तरी येतात आणि त्याचं दर्शन घेतात. का? कारण वयानं तुम्ही मोठे आहात, पण ज्ञानानं हा मोठा आहे. हा, वयानं मोठे तुम्ही आहात, पण ज्ञानानं हा मोठा आहे. म्हणून हे शास्त्र सांगतं, वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. आज सूतजींना, सर्व शौनकांना अतिशय आनंद होता आणि सूतजींना पाहून एवढं आनंद झाला ना की त्यांना माहिती आहे, एकदा संतांची भेट झाली की ईश्वर भेटायला उशीर लागत नाही. एकदा संत आपल्या जीवनात आले की ईश्वर हा भगवान भेटायला उशीर लागत नाही. एवढा आनंद झाला की सूतजी आलेत, हे महान ऋषी आलेत, महाविद्वान आलेत, की आता मात्र आपला देव भेटल्याशिवाय राहणार नाही, ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माईबाप संत जीवनात एकदा भेटायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी फार सुंदर आहे भजन. सर्वांनी मस्त टाळी वाजायच्या. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए. संतांचं आगमन आपल्या जीवनात फार महत्वाचं आहे. जब संत मिलन हो जाए. हे बघा, टाळे एक सगळं वाजले पाहिजे. हे सोबत वा. तेरी वाणी हरि गुण गाए, हरि गुण गाए. तब इतना समझ लेना, अब हरि से मिलन हो. महादेव म्हणायचं नाही, अरे त्यांचा आवाजच माझ्यापर्यंत आला नाही, त्यांच्या भावनातलं कळू दे ना मला माझ्यापर्यंत. पाठीमागची बसलेली सर्व पुरुष मंडळ, एकदा तुम्ही सुद्धा भगवान शंकर सुंदर हा गजर करायचा आहे. हर हर. कधी कधी कसं वाटतं माहिती आहे, कोणाचे मालक जर पाठीमाग असेल ना, भाई माझ्या मालकाचा आवाज कमी आहे, मी साथ देते. हा, कधी असं होतं ना. तुम्हाला सवय, कारण एक सांगू का, स्त्रिया हे श्रद्धेचं प्रतीक आहे. हर हर. तुम्ही थांबा, परत म्हणू आपण. पुरुष मंडळी, हर हर. हर हर. हर हर. वाह, क्या बात. एकदा त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे. छान. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए. तब इतना समझ लेना, अब हरि से मिलन हो जाए. तब इतना समझ लेना, अब शिव से मिलन हो जाए. अब शिव से मिलन हो. स्वागत झालं शिवतजी महाराजांचं, जय जयकार झाला.
आणि आज सूतजी महाराजांना प्रश्नच केला होता, हे सूतजी महाराज, प्राप्ते कलियुगे घोर नरहा पुण्य विवर्जिता दुराचाररता सर्वे सत्यवापी राममुखा. काय सुंदर प्रश्न आहे हे सूतजी महाराज. घोर कलियुग आल्यानंतर मनुष्य पुण्यकर्मापासून दूर होणार आहे येणाऱ्या कलियुगामध्ये. त्यानंतर दुराचारामध्ये फसणार, असत्य बोलणार, खोटं बोलणार, खोटा व्यवहार करणार, दुसऱ्याची निंदा करणार. ते दंग राहतील लोक दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये, दिवसभर याची निंदा त्याची निंदा. आणि शास्त्र सांगते निंदेसारखं महापाप पण कोणतं नाही. ज्याची आपण निंदा करतो का त्याचीच पाप आपल्याकडे येत असतात. आणि अजून बघा तुम्ही, ज्याची आपण निंदा करतो ना त्याची प्रगतीच आहे. म्हणून तर तुकोबरा संत म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. अरे पाठांतर बी तुमच्या, मला अगोदर कल्पना द्यायची ना अशोक भाऊ. तुम्ही कल्पना दिली असती, ते कलाकार कशाला आणले असते, आपणच बसलो असतो इथे. किती पाठांतर, किती सुंदर भजन करताय तुम्ही, वा वा वा. की दुसऱ्याच्या धनावर जास्त लक्ष असणारे या कलियुगामध्ये, लक्षात ठेवा. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि या कलियुगामध्ये प्राण्याची हिंसा जास्त प्रकारे होणार आहे हे सूतजी महाराज. आणि या कलियुगामध्ये माता पित्याचा दोष ही मुलं करतील, असो खूप काही प्रश्न त्या ठिकाणी. आज 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 श्री सूतजी महाराजांना ह्या ऋषींनी केले लक्ष, कलियुगाचा स्वभाव मांडला. आणि प्रश्न असा होता, येणाऱ्या या युगामध्ये जर अशा पद्धतीची माणसं जन्मली तर त्यांचं कल्याण कसं व्हावं. त्यांना शास्त्र कळणार नाही, त्यांना सत्यकथा कळणार नाही, त्यांना धर्म कळणार नाही, त्यांना दया माया प्रेम, या जगामध्ये प्रेम नावाची चीज ही वस्तू पाहायला मिळणार नाही. त्या प्रेमात सुद्धा स्वार्थ निर्माण होणार आहे मायबाप. स्वार्थ निर्माण होणार आहे. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं सुद्धा कलियुगात नाहीये मायबाप. अरे ज्यानं जन्म दिला त्या त्या आई वडिलांना सुद्धा न सांभाळणारी मुलं त्या कलियुगात असणार आहे. सत्याची भाषा, धर्माची भाषा, पुण्याची भाषा, ही सत्कर्माची भाषा कळणारे लोक, ऐकणारे लोक या कलियुगात नसणारे. म्हणून तर जे विनोद करणारे कीर्तन आहे का त्यांच्या तारखा खाली नाहीत. आणि जे बिचारे भगवंताची कथा करतात ते घरीच बसून आहेत. जे विनोद करतात ना माईबाप, जे लोकांना हसवतात, करमणूक करतात, आज त्यांची तारीख खाली नाहीये. जे लोकांचं मनोरंजन करतात, लोक म्हणतात वा वा क्या बात, काय कीर्तन झालं. आणि एखाद्यानं त्या ठिकाणी वेद शास्त्र ही पुराण जगासमोर मांडली ना, देवाची कथा जर मांडली, लोक म्हणतात आजचं कीर्तन काही कळालंच नाही. देवाची कथा या कलियुगात कोणालाही आवडत नाही मायबाप. मला सांगा, शिवपुराणामध्ये जर नुसतं भगवान शंकराची कथा जर सांगितली ना तर कोणीच ऐकायला येणार नाही. इथे टाळगे तोडगे सांगतात म्हणून तुम्हाला माहिती आहे की शिवपुराणात टाळगे तोडगे सांगतात म्हणून गर्दा होतो मायबाप. इथे लोकांना भगवान शंकराची कथा नाही आवडत. आता काय सांगणार आहे महाराज, याच्यावर काय पर्याय, त्याच्यावर काय पर्याय. त्याकरता शिवमहापुराणामध्ये एवढा गर्द आहे. आणि जो खरा शिवमहापुराण लोकांना सांगतोय ना त्यांच्या कथेला गर्द नसतोय. आणि जे लोकांना जे आवडतं ते सांगतोय ना तिथे बसायला जागा नसते. नाही रे मायबा, आपला बुद्धी भ्रम नसावा, त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये भ्रम नसावा. सरळ साधी भक्ती असावी की पुण्य करत असताना तेही आपल्याला कळू नये ना, तेच पुण्य फार महत्वाचं असतं. की आपण काय करतोय, किती पुण्य करतोय, किती सत्कार्य करतोय, कशी पूजा करतोय ही आपल्यालाही माहिती नसावी. तीच पूजा देवाला आवडते. म्हणून माझा विषय असा होता, तुम्हाला आठवणीत नसेल, मी कुठून इकडे आलो माहिती का. आता सांगेल कोणी नाही सांगणार, कारण अर्धा तास झाला.
आणि ज्यानं सांगितलं त्याला 501 रुपये बक्षीस. नाही सांगणार. मी सांगत होतो की जंगलातली जी माणसं आहेत की भगवंताला पाणी घालत असताना माईबाप की प्राण्याला मारून सुद्धा कातड्यामध्ये भगवंताला पाणी व्हायचे. आणि जर कातडं नसेल माईबाप तर ती काय करायची माहिती का? जर एखादा कपडा वगैरे कुठं जर सापडला का कपडा पाण्यात भिजायचे आणि कपडा देवावर पिळायचे. झाली पूजा. जर कपडाही नाही सापडला तर मग शेवटचा पर्याय आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरंच मी काय करतोय काय करते. शेवटचा पर्याय असा होता की काही जर पात्र नसेल तर ती जंगलातली माणसं तोंडात पाणी घ्यायची आणि देवाच्या अंगावर पिचकारी मारायची. झाला देव प्रसन्न, माझा महादेव प्रसन्न झाला. मायाबाप तोंडात पाणी घेऊन पिचकारी देवावर मारायची तरी देव प्रसन्न होत होता. काय भक्ती, सहज केलेली ही भक्ती मायबाप. आज सुतजी महाराज आज तिथं आल्यानंतर मायबाप आज कलियुगाविषयी काही प्रश्न केले की कसा कलियुग आहे. काल काय होत रे आज काय झालं. कलियुग आलं दादा कलियुग आलं. 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 जरा जोरात म्हणा हर 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 हर. हे कलियुगाचं महात्म्य सांगितलं की येणाऱ्या कलियुगामध्ये सर्वांना आनंद मिळावा, सुख मिळावं. काय करावं त्या लोकांना? तर सुतजी महाराजांनी गोड उत्तर दिलं. मायबाप ऐका, कलियुगामध्ये सर्वात महान शास्त्र आहे की ते माणसाचा उद्धार, आत्मिक समाधान प्राप्त करून देणार, सर्व समूळ दुःख नष्ट करणार एकमेव शास्त्र आहे, साधन आहे हे शिव महापुराण. आणि हे सुतजी महाराज, हे ऋषींनो, आणि जर या कलियुगातल्या लोकांना हे समूळ दुःख जर नष्ट करायचं असेल तर माझ्या भोलेनाथाने या कलियुगामध्ये एक असा अवतार घेतला, तो पार्थिव लिंग पूजा. जे पार्थिव लिंग माझ्या भगवंताचं आहे, जे आज भगवान शंकराचं तुम्ही दर्शन घेतात. मी सांगेल तुम्हाला दर्शन काय, कसं काय दर्शन, कधी कधी घ्यावं, कोणत्या वेळेस घ्यावं, कसं दर्शन घ्यावं, स्त्रियांनी कसं दर्शन घ्यावं, पुरुषांना कसं दर्शन घ्यावं. स्त्रियासाठी सुद्धा भगवान शंकराच्या शिवालयामध्ये दर्शन कसं घ्यावं हेही नियम आहे, शास्त्र आहे. आणि पुरुषांना सुद्धा कसं दर्शन घ्यावं हे सुद्धा शास्त्र आहे. ती चूक आपल्याकडून होता कामा नये याकरता हे शास्त्र आहे. आज त्या ठिकाणी श्री सूतजी महाराज म्हणतात की भगवान विष्णू आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवावर सुद्धा हे संकट आलं होतं. तर तिथे सुद्धा भगवान शंकर आणि महादेवानं त्यांना एक पर्याय सांगितला होता की हे विष्णू, हे ब्रह्म, तुमच्या जर जीवनात कधी त्रास, कधी संकट आलं ना तर माझ्या लिंगाची पूजा करा, माझ्या ज्योतिर्लिंगाची पूजा करा, साधना करा. हे ज्योतिर्लिंग या कलियुगामध्ये एवढं सर्वश्रेष्ठ असणार आहे, महान असणार आहे, महान फळ देणार असणार आहे. जो कोणी श्रद्धा पूर्वक त्या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या भगवान शंकराची पूजा करेल ना, असं सांगितलंय, त्याच्या जीवनातले संपूर्ण पाप नष्ट होऊन त्या ठिकाणी अतिशय अतिशय सुख त्याच्या पदरात पडेल. ही ज्योतिर्लिंगाचं महात्म्य मायबाप, ही ताकद आहे, ही दिव्यता आहे. जाऊ द्या, तुम्ही फॅन दिला पण बघ, फॅन नाही मोठाला पण छोटा का व्हायना आला ना. त्याची फक्त तोंडापुरतीच हवा आहे. हर हर
आणि जो संवाद मी तुमच्या समोर सांगतो ना, हा संवाद नंदिकेश्वर आणि सनत कुमाराचा संवाद आहे. कोणाचा आहे? आता लक्षात ठेवा, आता शिवमहापुराण प्रारंभ होत आहे. कोणाचा संवाद आहे? नंदिकेश्वर आणि सनत कुमाराचा संवाद आहे. कारण जेवढं भगवंताविषयी जेवढं नंदिकेश्वरला माहिती आहे ते अन्य कुणाला माहिती नाही. कोण आहेत ते नंदिकेश्वर? आणि आज त्याच नंदिकेश्वरला जो प्रश्न केला ना त्या ठिकाणी, हे नंदिकेश्वर, की आम्हाला भगवान शंकराविषयी जाणून घ्यायचं की हे जे ज्योतिर्लिंग जे आहे हे कसं प्रगट झालंय, आणि भगवान शंकराने या जगाच्या कल्याणाकरता कोणाचं निमित्त करून प्रगट केलंय, काय दिव्यता आहे या ज्योतिर्लिंगामध्ये, कोणती देवता या ज्योतिर्लिंगामध्ये वास करतात, ते चरित्र आम्हाला श्रवण करायचंय. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. आणि हे नंदिकेश्वर भगवान, तुमच्याशिवाय भगवान शंकराचं चरित्र हे कोणी जाणू शकत नाही. का? अरे तुम्हाला भगवान शिवांचं, महादेवांचं, माझ्या देवादिदेव महादेवांचे सानिध्य प्राप्त झालंय. मी 24 तास सदा काळ भगवान शंकराच्या सोबत राहतात. हे महादेव, हे नंदिकेश्वर भगवान, आम्हाला ते चरित्र ऐकायचं आहे. आणि आज मंदराचल पर्वतावर हा संवाद आहे. कोणत्या? आता लक्षात ठेवून मी उद्या विचारेल तुम्हाला, आता हे संवाद कुठे चालू आहे, कोणाचा संवाद आहे. तुम्ही 500 रुपये बक्षीस मिळालं असतं, पण कोणी सांगितलंच नाही, गेले तुमचे 500. आता उद्या संवाद आहे नंदिकेश्वर आणि सनत कुमारांचा. ठिकाण आहे मंदराचल पर्वत. आणि आज फार सुंदर प्रश्न केलाय. वेरे मात्रं च पूजार्थं श्रुतं दृष्टं च भूरिशं श्रीमात्रस्य पूजया लिंगं वैर च दृश्यते. काय सुंदर प्रश्न आहे. ऐका रे मायबाप, ऐका. ही शिवकथा आहे, हे शिव महापुराण आहे. तुम्हाला एक एक शब्द ऐकायला मिळेल मायबाप. आज मी जो संवाद तुमच्या समोर प्रगट करण्यात, तो जगाचा मायबाप महादेवाचा संवाद मी तुम्हाला सांगणार आहे. की जी पहिली शिव महापुराण कथा माझ्या भगवान शिवानं आज विष्णूला आणि ब्रह्मदेवाला जे पुराण व्यक्त केलं होतं, प्रगट केलं होतं, तोच भगवान शंकर आणि भगवान विष्णूचा संवाद, तो अलौकिक दिव्य संवाद आज ज्या माझ्या भोलेनाथांच्या दिव्य श्रीमुखातून जी शिव महापुराण कथा प्रकट झाली, तीच कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्या महादेवाने समाजाकरता, भक्ताकरता, या सुखाकरता कोणती साधन सांगितलंय. आज साक्षात माझ्या भोलेनाथांचा तो श्लोक, ती दिव्य चरित्र आज मी तुम्हाला प्रारंभ करतो. मायबाप ऐका. सध्या तर संवाद चालू नंदिकेश्वर सांगतात की हे नंदिकेश्वर, सर्व देवताची जी पूजा आहे ती मूर्ती स्वरूपात होते, पूजा केली जाते. पण भगवान शंकराची, महादेवाची जी पूजा आहे ती लिंग स्वरूपामध्ये सुद्धा आहे आणि मूर्ती स्वरूपात सुद्धा आहे. काय असं असेल? नंदिकेश्वर भगवंतानं त्या ठिकाणी सनत कुमाराकडे पाहिलं आणि आपले डोळे झाकले. मायबाप, भगवान माझ्या महादेवांचं स्मरण केलं. मायबाप, आठवण केली हे भगवान शंकर. कारण अरे देवादिदेव महादेवांचं चरित्र, ही कथा सांगायला सुद्धा अरे लायकी लागते, त्याला सामर्थ्य लागतंय. अरे महादेवांची कथा सांगणं एवढी सोपी नाहीये. जोपर्यंत त्याची कृपा होत नाही ना, तोपर्यंत वक्ता सुद्धा, मी सुद्धा काहीही करू शकत नाही. कारण मी काय कथा सांगणार आहे माझ्या भोलेनाथाची, ती योग्यता, ते सामर्थ्य माझ्यात नाहीये मायबाप. पण बोलून घेणारा तो आहे, कथा करणारा तो आहे. त्याची कृपा प्राप्त झाल्याशिवाय ही कथा प्राप्त होत नाहीये. आपण सांगायला प्रारंभ करत नाहीये मायबाप. कथा सांगतो तो सांगतो मायबाप. सांगणारा तो आहे. म्हणून व्यासपीठाची जो मर्यादा ठेवील ना मायबाप, ऐकताय ना सगळे, हे जे व्यासपीठ फार दिव्य आहे रे, फार दिव्य आहे. या व्यासपीठावर जगाचा मायबाप विराजमान आहे. आणि पुढचा एका या व्यासपीठाला कथाकाराचा सुद्धा
तळपाय लागता कामा नये, लक्षात ठेवा. हा महान यज्ञ आहे. आपण सुद्धा पाय लांबत असताना भगवंताला आपला तळपाय दिसला नाही पाहिजे. देवाकडे कधी पाय लांबून बसत नसतात. हा यज्ञ करत असताना सुद्धा मायबाप कधी त्या यज्ञाकडे पाय करून उठत नसतात. आणि हे व्यासपीठ एवढं दिव्य मायबाप, हे सर्वांचा उद्धार करणार हे व्यासपीठ आहे. माझ्या आयुष्यात मला आठवत नाही की माझा तळपाय किंवा माझी लात माझ्या व्यासपीठाला लागली असेल. एवढा आदर आम्ही करतोय मायबाप. पण आजकाल काही क्लिप अशा आठवतात की महाराज लोक व्यासपीठावर उभा राहून नाचतात. हे मला फार वाईट वाटतं मायबाप. फार दुःख वाटतं, फार दुःख की ज्या व्यासपीठावर जगमान करा. कथा करण्याच्या अगोदर तुमची श्रद्धा अनुभव घ्या, नंतर समजला तो अनुभव सांगावा. कधी व्यासपीठाला आपला तळपाय लागता कामा नाही. हे पवित्र व्यासपीठ आहे मायबाप. पण काय करा, हा समाज अज्ञानी. समाजाला काही आम्ही जे सांगल ना तेच तुम्ही हा हा करताय. मी सांगू का पुढचं, तुम्ही तुमच्या पतीचं जेवढं ऐकत नाही का तेवढं महाराज लोकच ऐकतात. बरोबर आहे का? जेवढं हे घरच्याचं ऐकत नाही तेवढं महाराज लोकच ऐकतात. मी जर उद्या म्हणलं ना, हा आता शिवमहापुराणामध्ये उद्या विवाह आहे, सर्वांनी आहेर आणायचे, पैसे आणायचे, साड्या आणायच्या, लगेच साड्याचा ढीग. उद्या देवाला असं लागतंय, उद्या आणलंच पाहिजे, लगेच तुम्ही घेऊन येता. माईबाप नाही रे, कधीतरी आपण सुद्धा विचार केला पाहिजे, आपण सुद्धा कथा केली पाहिजे, वाचन केलं पाहिजे की महाराज जे सांगतात हे आहे तरी कुठलं सांगतात याचा विचार आपण केला पाहिजे. व्यासपीठाची मर्यादा, जर समजा एखाद्या व्यासपीठाचा अपमान होत असेल तर एक सांगू, त्याचा दोष जो सांगतो त्यालाही आहे आणि जो पाहतोय ना त्याला सुद्धा आहे. कारण याचा अवमान होत असताना पाहू सुद्धा नाही, लक्षात ठेवा. व्यासपीठ हे पवित्र आहे, विद्वान आहे मायबा. आज हे सुतजी महाराज सांगतात, नंदिकेश भगवंत आणि भगवान शंकराची लिंग प्रागट्य कथा सांगतात. ऐका ती कथा. आपल्याकडे वेळ कमी आहे, कदाचित 4:30 वाजता मी कारण 2ला कथा प्रारंभ झाली. आज मी खूप लांब होतो जरा. तरी बघा मी 70-80 किलोमीटर फक्त 40 मिनिटात गेलो. बरं का, गाडी एवढी फास्ट चालू होते की 120-130च्या स्पीडनं गाडी. प्रसन्नता ठेवा आणि आनंदी राहा, आनंदी राहा, आनंदी राहा. जो व्यक्ती सतत आनंदात राहतो ना, ऐका, जो व्यक्ती सतत प्रसन्न राहतोय, आनंदात राहतोय, समाधानी राहतोय ना, त्याला दुःख आणि संकट कधीही स्पर्श करत नाही मायबा. नाही स्पर्श करत. आणि ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सतत 12 वाजलेले, सतत 12 वाजले, सतत, एक सांगू का, त्याच्या जीवनात दुःख कधीच हटत नाही. अजून तुम्ही ऑब्झर्वेशन करा, अनुभव घ्या. जी व्यक्ती सतत प्रसन्न आहे ना तिच्या जीवनात कधी दुःखच नाही माझ्या. म्हणून, आणि जी व्यक्ती सतत नाराज आहे, काय करून कसं होईल, काय करून कसं होईल, त्यांचं कसंच होत नाही माझ्या. सतत दुःख, सतत संकट आहे. अरे जी व्यक्ती प्रसन्न राहते ना, दुःख सुद्धा म्हणताय, अरे यार मैं गलती से आ गया. अरे यार मैं गलती से आ गया. अरे दुःख सुद्धा म्हणते की अरे मी गलतीनं आलोय, मी चुकीनं या माणसाकडे आलोय. जी माणसं सतत खुश राहतात, प्रेम राहतात ना, देवाला एक सांगू का, ज्यांची सतत जी नाराज राहतात ना, देवाला ती माणसं आवडतच नाही. आणि जी प्रसन्न राहतात का, देवाला ती माणसं फार आवडतात. प्रसन्न चित्ते परमात्मा. जी प्रसन्न माणसं राहतात देवाला ती माणसं आवडतात. आणि जी नाराज राहतात का, देव म्हणतो तुम्ही माझ्या जवळ यायचंच नाही. म्हणून प्रसन्न राहा रे. अरे जीवन फार सुंदर आहे, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. जीवनात खूप आनंद आहे माझा, पण तो घेतला पाहिजे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.
वाह क्या बात है. प्रेम करत जा मायबाप, प्रेम करत जा. एक सांगू का, जसं समाजाशी तुम्ही नातं ठेवाल ना त्या पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद मिळेल, लक्षात ठेवा. प्रेम कराल तर प्रेम मिळेल, लक्षात ठेवा. विरोध कराल तर विरोध मिळेल. विरोध मिळेल. एखाद्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस जोरात ओरडतो ना, प्रतिध्वनी कशी येते, आपण जे म्हणलं तेच येते. जसं समाज खूप चांगला आहे, जसं तुम्ही समाजाशी वागाल, बोलाल, जे वाटाल ना मायबाप ते तुम्हाला मिळेल. जे पेराल तेच उगवेल. प्रेम करा, प्रेम वाटा रे. चांगलं राहायला, चांगलं बोलायला काही खर्च येत नाही. काय खर्च आहे? अरे चांगलं बोलायला काय खर्च आहे? नाही मायबाप. म्हणून आज नंदिकेश्वर भगवान त्या ठिकाणी हे चरित्र सांगत असताना आज ज्योतिर्लिंग कसं प्रगट झालं ही कथा सांगतात. ही सुंदर कथा 4:30 वाजलेत.